शेतकऱ्यांना काय पक्षात आता फरक वाटतोय? अजित पवारांच्या तुम्ही तर म्हणतात राजकारणात तुम्हाला अजित पवारांनीच आणलं. अजित पवारांच्या नेतृत्वातला पक्ष आणि आत्ताच्या घडीचा आज मितीला आपण बोलतो आहोत, काय फरक वाटतो पक्षामध्ये? काल सुनेत्रा वहिनींची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड झाली. आत्तापर्यंत म्हणजे कालच्या संध्याकाळपर्यंत अजितदादांचा जो पक्षामधला वावर होता, त्यांचं विधिमंडळात येणं, पक्षाच्या प्रत्येक म्हणजे अचानक यायचे विधान परिषदेच्या सभागृहात मोजायचे 8 आमदारापैकी किती आमदार हजर आहेत. त्याच्यामुळे टेरर असायचा आमदारांवर की दादा कधी येऊन काउंट करू शकतात आपल्याला. देवगिरीच्या प्रत्येक बैठकीत दादांचं वागणं, हसणं, बोलणं, त्यांचे पत्र तपासणं, सगळं हा जो त्यांचा फ्लो होता तो एकदम आता कोलॅप्स झाल्यासारखा कालपर्यंत वाटत होता. कसं होतं की आदरणीय सुनेत्रा वहिनी त्या धक्क्यात आहेत, त्या धक्क्यातून त्या सावरायला अजून वेळ घेतील. पण मी तुम्हाला लिहून देतो, पुढच्या 6 महिन्यात दादाची जी पोकळी आज आम्हाला जाणवते ती पूर्ण भरून काढण्याची क्षमता सुनेत्रा वहिनींमध्ये आहेत. त्यांना कोणी कमजोर समजू नये. त्या अबला नाही आहेत, त्या सबला आहेत. छत्रपती ताराराणीचा, सईबाईचा, जिजाऊचा वारसा सांगणारी लेख आहे. 6 महिन्यात कव्हर करतील वहिनी. आम्हाला जे पितृछत्र हरवल्याचं दुःख आहे ना, पण आमचं मातृछत्र अजून जिवंत आहे. त्याच्यामुळे आता जरी तो फरक जाणवत असला, पण मला विश्वासानं वाटतं त्यांचं ज्या पद्धतीनं आमदारांशी बोलणं आहे, ज्या पद्धतीनं आम्हाला सांभाळून घेणं आहे, आमच्याशी बोलणं आहे, संवाद साधणं आहे, तर तो गॅप जो आहे, दादाचं फक्त असं होतं की दादा एक अधिकारवाणीनं बोलायचे. इथं थोडंसं प्रेमानं संवाद आहे. पण मला विश्वास आहे की ती पोकळी भरून काढण्याची क्षमता सुनेत्रा वहिनींमध्येच आहे. म्हणून त्यांची एक मतानं पक्षाने काल राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड केली. दुसरी ती जागा कोणी भरू शकत नव्हतं आणि ते घेऊ शकत नव्हतं. अजितदादाची जागा कोणीच घेऊ शकत नाही. त्यांचं भाषण आहे का, कालचं त्यांचं भाषण हे पक्षाला ऊर्जा आणि संजीवनी देणार आहे. त्यांनी हेवे दावे काढले नाहीत, त्यांनी जास्त कोळसा उगाळत बसले नाहीत. त्यांनी टू द पॉईंटच सांगितलं की पक्ष आता कसा वाढवायचा. ज्यांच्यासोबत तुम्ही त्या पोलीस स्टेशनला गेला त्या रोहित पवारांचं मात्र म्हणणं आहे की सुनेत्रा पवारांना रिमोट कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला जातोय. असं आहे, त्या रिमोट कंट्रोल होणाऱ्या व्यक्तींपैकी नाहीत हो. इतक्या सोप्या म्हणजे कसं असतं की एखाद्या स्त्रीचं जे दुःख असतं ते दुःख अगोदर समजून घ्या, पण डोळ्यातली आगही समजून घ्या. एखाद्या वेळेस एखादा सिंह जर शांत असेल तर तो कमजोर होत नाही ना. त्याच्यामुळे ज्यावेळेस त्या डोळ्यातल्या ठिणग्या पडतील ना, त्यावेळेस भल्यांची पाचावर धारण बसेल एवढं मात्र नक्की. पण तुर्तास त्या शांत आहेत याचा अर्थ त्या अबला नाहीत. शेवटी अजितदादांसोबत 40 वर्ष संसाराचा गाळ टाकणाऱ्यांपैकी ते आहेत. त्याच्यामुळे अजितदादांचं वचक त्यांना माहीत होतं. पक्षावर सुद्धा कसं शिस्त आणायची त्यांना चांगल्या पद्धतीनं आकलन आहे. त्यांना कोणाच्या मार्गदर्शनाची गरज नाही, त्या पण स्वयंभू आहेत. पण चित्र पोर्ट्रे करायचा प्रयत्न केला होता की पवार फॅमिलीला म्हणजे अजित पवारांच्या परिवाराला आता कुठेतरी एका कंट्रोलमध्ये ठेवण्याचा प्रयत्न होता असं तुम्हाला वाटतं? अजितदादाची फॅमिली कंट्रोलमध्ये राहील इतकी सोपी नाही. ती अजितदादांची फॅमिली आहे. आणि काल सुनेत्रा वहिनींच्या भाषणात सांगितलं की त्यांनी स्वतः की जय पार्थ आणि जय ही 2च माझी मुलं नाहीत, तर हा अख्खा परिवार माझा आहे. त्याच्यामुळं अजितदादाच्या परिवारात आम्ही सगळे आहोत ना. काल मग आता तुम्ही हा परिवार झाला, काल तिथे त्यांची निवड झाली राष्ट्रीय अध्यक्षपदी, अजून काल प्रदेश अध्यक्षपदी आणि राष्ट्रीय कार्याध्यक्षपदी सुद्धा निवड झाली. आता सगळं झालंय आलबेल असं म्हणायचं, पक्षाची घडी बसली परत? नाही कसं, काल राष्ट्रीय अध्यक्षपद निवडीचं राष्ट्रीय अधिवेशन होतं वरळी डोमला, आणि दोन्ही हात वर करून राष्ट्रीय अध्यक्षपदाची धुरा एकमुखाने हे आदरणीय सुनेत्रा वहिनींच्या नावाला दोन्ही हात वर करून अनुमोदन दिलं गेलं. आणि पूर्वीची जी काही पदं आहेत ती पदं कायम ठेवल्या गेली. आणि त्यानंतर सुनेत्रा वहिनींचं जे भाषण झालं त्या भाषणामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलं की आता इथून सभासद नोंदणी करू आणि पुढं आपण आणखी पक्ष वाढवू. त्यामुळे त्या आता पुढचा निर्णय घेतील. पण काल राष्ट्रीय अध्यक्षाचीच निवड होती, दुसऱ्या निवडी नव्हत्या. जी काही पदं आहेत ती पूर्ववत होती, ती ठेवल्या गेलेली आहेत. तर एक वरिष्ठ नेते म्हणाले बोलताना ऑफ रेकॉर्ड
शरद पवार राष्ट्रवादी शरद पवारमधले की विलिनीकरणाची प्रक्रिया जेव्हा सुरू होती तेव्हा अजित पवार असं म्हणाले होते की सगळे आमदार माझ्या म्हणण्याच्या सोबत जे मी मत मांडीन त्याच्यावरती सही करेल एक आमदार वगळून. असं काय तुमच्या ऐकण्यात कधी आलं होतं का? काय माझ्या ऐकण्यात नाही आलं तसं. गटनेतेपदाची निवड होत असताना मी हजर होतो आणि राष्ट्रीय अध्यक्ष कोणाला करायचं ह्या पत्रावर सही घेताना पण मी हजर होतो. त्यावर विधानसभेच्या 40 आणि विधान परिषदेच्या 9 आमदारांच्या सह्या आहेत. तसे आमचे कागदोपत्री 8 आमदार जरी असले विधान परिषदेचे तर किरण सरनाईक हे 9वे एक आमदार आहेत आमच्याकडे. त्याच्यामुळे मला तशी माहिती नाही आणि तशी असेल तर मग ते शोधावं लागेल एक कोण नाही म्हणतोय तो. तुम्हाला काय वाटतं, तुमची काय माहिती आहे? असं कोणी आहे पक्षात, असा एक होता गट वेगळं मानणारा की जे अजित पवारांचं ऐकू शकत नाही असं? मला वाटत नाही तशी कोणी हिंमत करेल दादांची न ऐकण्याची. पण जर तशी माहिती खरी असेल की एक व्यक्ती देणार नाही मत मग तर शोधावं तर लागेलच, त्याला तर पुरस्कार द्यावा लागेल. महाराष्ट्रातली जनता नाही सोडणार. दादांच्या परिवाराशी आणि दादांची गद्दारी करणाऱ्याला सोडणार नाही जनता. आहेत का पण असं तुम्हाला वाटतं? पक्षांतर्गत काय असं एक चर्चा तुमच्या ऐकण्यात? असा अमोल मिटकरी काहीही बोलला पण ज्यांना हळद्या झालेला आहे त्यांना पिवळंच दिसणार आहे. मी माझी प्रामाणिक भावना मांडतो. मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक कार्यकर्ता आहे. पक्षाचे नियम आणि प्रोटोकॉल मला माहीत आहेत आणि अजितदादांच्या नेतृत्वात काम केलेला मी व्यक्ती आहे. जिथं दादांना पटलं नाही ते स्वतः मला फोन करून सांगत होते. म्हणून मी काय करतोय काय चुकीचं? मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आहे. पक्षाची शिस्त मला माहीत आहे आणि जे पक्षाची शिस्त पाळत नाहीत अशा बेशिस्त लोकांनी मला शिस्त सांगू नये. कोण आहेत असे लोक? आहेत ना, असतात ना. प्रत्येक पक्षात काही नमुने असतात की जे कधी शिस्त पाळत नाहीत पण दुसऱ्याला उपदेश देतात. अरे म्हणजे कबीर जो म्हणतो ना की बुरा जो देखन मैं चला बुरा न मिलिया कोय, जो दिल खोजा आपना मुझसे बुरा न होय. लोकांना उपदेशाचे डोस देताना तुम्ही स्वतःकडे बघा. तुम्ही पक्षाची शिस्त पाळा आणि मग आम्हाला पक्षाची शिस्त सांगा. आम्ही पक्षाची शिस्त बरोबर पाळतो. आम्हाला आमचा नेता गमावल्याचं दुःख आहे, ते आमच्या पक्षालाच आहे, ते अख्ख्या महाराष्ट्राला आहे, त्याबद्दल दुमत नाही. पण त्या व्यक्तीच्या विमानाचा अपघात आहे, अपघात घडून आणलेला आहे की घातपात आहे, हे एकदा विचारण्याचं सर्वांनी एकत्र येऊन मला असं वाटते ते सुरू केलं पाहिजे, थांबू नये. अमोल मिटकरींना पुढची पक्षाची दिशा कशी वाटते? मधल्या काळामध्ये तुमच्या पक्षाने एक